श्री स्वामी समर्थ। भावना ह्या व्यक्त करताना विचार करून व्यक्त करा, कारण पुढच्याला तुमच्या भावना हे किती आवडतील अथवा त्या भावनांचा तो आदर करेल वा निरादर करेल हे सांगता येत नाही। खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले। कमीत कमी आयुष्य शांतपणे जगता तरी येतं। हे मतलबी युग चालू आहे। इथे खरा माणूस झुरतो आणि खोटा माणूस मिरवतो। पण लक्षात असू द्या, एक दिवस कर्माचा हिशोब हा नक्की केला जातो। स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे खूप आहेत, पण संकटांचा सामना करण्याची जिद्द ज्यात आहे तो खरा पुढे जाण्यासाठी तयार होतो। दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच चुका मान्य करायला काळीज लागतं। कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही, हे जरी खरे असेल तरी कोणी उपाशी राहत नाही, हे लक्षात ठेवा। लोकांनी शाळा शिकावी, पण कोणाच्याही भानगडीची शाळा करायची नाही। दुसऱ्याला द्यायला काही नंतर नसले तरी चालेल, पण सन्मान हा प्रत्येकाला आपण देऊ शकतो। प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण समोरच्याचा जर शांत फायदा घेतला तर आपल्याला ते प्रत्येक वेळेला नडत राहते। स्वामी सांगतात, या व्हिडिओला जो व्यक्ती आज एक लाईक करून पुढे जाईल त्याच्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार त्याला बघायला मिळेल। एका बाजूने भाजून जशी भाकरी बनत नाही, तसंच नात्यामध्ये एका बाजूने जीव लावून नातं घट्ट राहत नाही। दुसऱ्याच्या कुटुंबाबद्दल चाड्या करायला फक्त त्यांनाच वेळ असतो ज्यांना स्वतःच्या घरामध्ये काडी कितीही किंमत नसते। माणूस दुसऱ्यांची कणभर चूक हे जगभर पसरवण्याचा प्रयत्न करतो। स्वतःची खूप मोठी चूक राहते तरीही तिला पूर्णपणे लपवण्याचे प्रयत्न करतो। जे खोटं बोलत आहेत त्यांनी नाती टिकवावी असं नाही, कारण खोटं बोलून नाती फार काळ टिकत नसतात। काही लोक बंगळ्याच्या जातीची असतात, वरून स्वच्छ पण मनात काळे। त्या बगळ्यापेक्षाही कावळा बरा जो वरून काळा आहे आणि आतूनही काळाच आहे। आयुष्य जिथे तुमची फसवणूक करेल तिथे तुम्हाला स्वामी नक्की मदत करतील। आज या व्हिडिओला एक लाईक करा आणि 2 मिनिटे वेळ असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा। वेळ प्रत्येकाची जाऊ दे म्हणते। आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर हे दिले गेले पाहिजे। 2 तोंडाची माणसं आयुष्यात खूप असतात। डोक्यात जातात ते पूर्णपणे चिडचिड करून ठेवतात। फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या। जे आपल्या चिल्लर समजतात ते आधीच भंगाराच्या भावात विकलेले असतात। जगात 2 अशी रोप आहे जी कधी कोमेजत नाहीत आणि कोमजली तरी त्याचा काही इलाज नाही। पहिलं निस्वार्थ प्रेम आणि दुसरं म्हणजे अतूट विश्वास। जो ज्ञानी असतो तो समजून घेतो, जो अज्ञानी असतो त्याला समजावं लागतं, पण जो खरा स्वतःचा शब्द समजतो त्याला प्रत्येक गोष्ट शक्य होते। आधार असा द्या की प्रत्येक व्यक्ती चांगलं काम करत राहिला पाहिजे। इज्जत भेटत नसेल तर जागेवर पाणउतारा करायला शिका, कारण आजकाल सहन करत बसला ना तर लोक फार आपली इज्जत घालवण्याच्या मागे लागतात। प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात हे चांगलं व्हावं, प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे व्हावी, पण प्रत्येकाला हे कधीच वाटत नाही की आपल्यामुळे कोणी दुसरं आनंदी राहील किंवा दुसऱ्याचं चांगलं व्हावं। लक्षात घ्या, संकटांना घाबरणे आपल्याला यशाच्या दिशेकडे कधीही नेत नाही। संकटांचा सामना करणे आपल्याला पुढे घेऊन जाते। स्वतःवर विश्वास असेल तर शक्य प्रत्येक गोष्ट होत असते। स्वामी सांगतात, या संदेशाला ऐकणारा भाग्यवान ठरणार आहे, जो येत्या 10 मिनिटापर्यंत या संदेशाला ऐकणार आहे। आनंदाचे क्षण विकत घेण्याची गरज नसते, ते फुकट सुद्धा मिळू शकतात। फक्त हा आनंद शोधण्याची नीती आणि वृत्ती आणि कृती साफ असली पाहिजे। स्वामी नेहमी कळवतात, तुम्हाला काय करायचंय याचं तुम्हाला ठरवावं लागेल।
माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठून येतात आणि कशा येतील हे सांगता येत नाही. स्वामी नेहमी म्हणतात, लक्षात घ्या, पैसा आणि राहणीमान यावर तुमचा मोठेपणा ठरत नाही. खरा मोठेपणा तर तुमचा आचार आणि विचार यावर अवलंबून असतो. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते. माणसाचा स्वभाव हा नेहमी प्रामाणिक असावा, कारण की ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण ही नेहमी स्वभावाची होते. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी सदैव देत आहे. जर विश्वास असेल श्री स्वामी समर्थ नामावर तर काळजी करण्याची गरज नाही. जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरून शिल्लक राहत नाही तोपर्यंत तरुणांनी समाजकार्य आणि राजकारणाच्या नादी लागू नये, कारण हे आयुष्याचं बर्बादी करण्याचे उत्तम मार्ग आहेत. आयुष्यात उपकाराची परतफेड कधी ना कधी करता येत असते. जाणीव ठेवणे ही परतफेड असू शकते. काही वेळेस लोकांच्या मनात नाही दिलं काही तर ते रागावतात असे म्हणतात, पण तसे नाही. कोणालाही हक्काने रागावताना 10 वेळा विचार करा, कारण लोक बोललं जास्त आणि जीव हे कमी लावतात. स्वामी नेहमी म्हणतात, कोणावरती विश्वास टाकण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यात जसे लोक जोडसाल ते तुम्हाला परत तसेच मिळतील. स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं असतं. कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाटेला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाटेला नाही हे पाहून समाधानी राहणे म्हणजे सुखी राहणे होय. मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका. शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधीही आणि कितीही मोठा झाला, श्रेष्ठ झाला किंवा कितीही मोठा झाला, काहीही केलं तरी त्याला अनुमान 0 असतो. कारण माणसाचं श्रेष्ठत्व हे त्याची माणुसकी, कष्ट आणि स्वभाव ठरवतात. जिथे आपण लागून पडतो तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालण्याची, मग ती पायाला असो किंवा मनाला किंवा शरीराला का असेना. जिथे आपण ठेच लागून पडतो ना ते आपल्याला एक नवीन मार्ग देते की आता पुढे कसं चालायचंय. त्यामुळे स्वतःला नेहमी अशा जागेवर चालवा जिथे संकटे आहेत, कारण संकटांचा सामना करण्याची सवय लागल्यावर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते. आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल. नाहीतर व्यथा माथा तुडवण्यात लोकांना फार मजा येतं. नेहमी बाहेरच्या लोकांकडून नाही तर आपल्या भरोसा केलेल्या लोकांकडून धोका होतो. नाती जपणारी नेहमी सर्वांपासून दूर फेकली जाते. घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नाही. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्वाचं असतं. अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर भावनांचा माणसाला अनेकदा हरवतात. स्वामी सांगतात, आनंद देणाऱ्या माणसांचा आशीर्वादच व्याज राहतो, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे होत असतं. शब्दांच्या व्याकरणातील अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजतं आणि प्रत्येक वेळेला रस्ता हे फक्त स्वामी दाखवतात. कधी कोणाला कमी समजण्याची चूक करू नका, कारण दिवस 24 तासानंतर बदलतो पण वेळ सेकंदात बदलते. आयुष्य असे मनसोक्त जगा की शेवटी कावळा नुसता शिवला नाही तर चक्क लोळला पाहिजे. बुद्धीने कुठे वास करावा हे पैसा ठरवू शकत नाही. म्हणूनच कधी कधी गरिबाच्या घरात शास्त्रज्ञ जन्माला येतो आणि श्रीमंताच्या घरात मूर्ख. तोंडावर बोलणारा असाल तर तोंडावर ऐकण्याची तयारी पण ठेवा. आयुष्याचे कॅल्क्युलेशन खूप वेळा सारखे असते. सुख दुःखाचे अकाउंट कधी जमेल हे सांगता येत नाही. स्वामी सांगतात, शांत स्वभावाचा माणूस हा कधी कमजोर नसतो, कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही. पण जर त्याचे पुरावे हे चांगले असतील तरच. भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून सावध राहा, कारण भांडण करणारे लोक ओळखता येतात पण भांडण लावणारे लोक ओळखता येत नाहीत. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत आहे मी. विश्वास ठेवा फक्त स्वामी नामावर, कारण स्वामी नामाला अंत नाही आणि स्वामी कृपा कायम तुमच्या सोबत आहे. आज हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिव्य असा ठरणार आहे. या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्याने प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकाल
तर याचा चांगला प्रभाव तुम्हाला मिळेल. स्वामी सांगतात, आयुष्यात कितीही संकटे जरी आली ना तरी घाबरू नका, कारण संकटांचा सामना केल्याशिवाय कोणीही पुढे जाऊ शकत नाही. दगडाचे काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं बरं. एकच विषय जर सारखा सारखा समजावून सांगायची सवय लागत असेल तर सोडून द्या, विषय पण आणि त्या माणसाला पण. सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं, आणि अफवांना पाय नसतात म्हणून त्या पसरत असतात. कोणी 2 शब्द गोड बोललं तर लगेच भावूक होऊ नका, कारण लोक फायदा असेल तरच गोड बोलतात. इतरांना पंख चाटून आपल्याला भरारी कधी घेता येत नाही. पुढे जायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. माणसाकडे पैसा, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार, गर्व या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे, पण त्यांची लायकी ही त्यांच्या स्वभावावरून समजते. दारूमुळे ज्या मुलाने लहानपणी संसार उद्ध्वस्त होताना पाहिला तो कधी व्यसनाच्या आहारी जात नाही. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा. निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची उमेद आली पाहिजे. जेव्हा संधी दार ठोठावते तेव्हा काही जण फार आवाज करतात. लक्षात घ्या, आयुष्यात सगळ्यात मोठा गुन्हा तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे, आणि आयुष्यात सगळ्यात मोठे यश तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे. फक्त फरक असतो पाणी सुखामुळे येत आहेत की दुःखामुळे येत आहे. जर तुम्ही स्वतः प्रयत्न करणार नसाल तर कोणालाही तुम्ही मदत करणार नाही, आणि जर तुम्ही स्वतः प्रयत्न करायला तयार असाल तर कोणीही तुम्हाला अडवू शकणार नाही. यश म्हणजे अशी गोष्ट जी तुमचं एक काम दाखवते ज्यासाठी तुम्ही नव्यानं वेळ अपयशी झालेला असता. तुम्ही खूप कठीण गोष्टी करत असाल तर ते चांगलं आहे, कारण फार कोणी अवघड गोष्टी करायला जात नाही. त्यामुळे त्यामागील स्पर्धा फार कमी होते. यात तुम्हाला अपयशी ठरला तर त्यात तुम्हाला मिळणारं यश हे फार मूलभूत असतं. आनंदातून उमगलेलं हास्य सुंदर असतं, परंतु दुःख आणि परिस्थितीला सामोरे जाताना आणि झगडताना न कळत खुललेलं सिंह हास्य केवळ अप्रतिम प्रेम असतं. स्वामी म्हणतात, हा संदेश तुम्हाला फार महत्त्वाचा ठरणार आहे. सत्याच्या मार्गावर चालण्याचा फायदा म्हणजे या मार्गावर गर्दी कमी असते. प्रत्येक दिवस चांगला नसेल, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं नक्की असतं. खूप सुंदर क्षण तेव्हा सुंदर बनतात जेव्हा आपल्या मनात त्यांचे सुंदर विचार असतात. माणसाचं नेहमी मिठासारखं असावं. कितीही संकटे आले तरी आपला सामना करता यावं. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, पण सामना करायची जिद्द कोणात नसते. दुसऱ्याच्या आशेवर बसणे म्हणजे स्वतःच्या उरावर बसून खड्डा खोदण्यासारखं आहे, ज्यात तुम्ही पडाल. एकाच बाजूने भाजून जशी भाकरी बनत नाही, तसं नात्यामध्ये एका बाजूने कुठलीच गोष्ट होत नाही. डोळे आणि कान उघडे असताना सत्य नाकारण्या माणसाला मेंदूला हृदयस्पर्शी हवा. आपली जागा घेणारं दुसरं कोणी आपलं आलं की एक पाऊल स्वतःहून मागे आलेलं बरं. माणसं कळून घ्यायची असतील तर त्याची मनविरुद्ध वागणूक घ्या. बऱ्याचदा असं होतं ना की काही लोक आपल्याला आवडतात पण ते मिळत नाही, आणि जे मिळतात ते आपल्याला कधी आवडतच नाही. स्वामी सांगतात, स्वतःला बदलण्यासाठी कुणाची तरी आधार घेणं योग्य आहे, पण कुणाचा आधार घेण्यासाठी स्वतःला बदलणे हे चुकीचे आहे. एक सक्सेसफुल गोष्ट जर तुम्हाला ठरवायची असेल तर त्यासाठी तुमचा विश्वास हा ठाम असायला हवा. आयुष्यात जर पुढे जायचं असेल ना तर स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करून पुढे जा, कारण त्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. सर्व संकटांमध्ये फक्त स्वामी तुमची मदत करतात, आणि संकटांमध्ये स्वामी तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करतात. स्वामी नामावरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत असते. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याचा तो दिवस कधी येणार नाही ज्याच्या भरोशावर तुम्ही आज बसले आहात. जे काही आयुष्याचे सोने व्हायचंय ते आजच होईल. जी काही आयुष्याची नाती तुटायची ती आजच तुटतील. फक्त विश्वास तुमचा हवा. 36 गुणांचं काय करायचं? जोडीदारामध्ये 4 गुण असले तरी खूप होतात. चांगले गुण, निर्मळ मन, सुंदर वागणं आणि इमानदारी. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं काही गोष्टी मनाप्रमाणे व्हावं. संकटे तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात.
संकटे नेहमी पाण्यासारखी असते, ते तुम्हाला पाण्यात बुडवणारी नव्हे तर शिकण्यासाठी येत असतात. विचार आणि पाणी नेहमी शुद्ध हवे, कारण पाणी स्वास्थ्य बिघडवते आणि विचार जीवन बिघडवतात. माणूस हा अडचणीमुळे हारत नाही, तर त्याला आलेली वेळ त्याला हरवत असते. फुकून मारून दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती विझवू शकत नाही, कारण ज्याला कर्तृत्व दळत असते ते काहीही करू शकते. तुला नंतर सांगतो असं म्हणणारा पुन्हा कधी काही सांगत नाही. कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचं हे एकदा नीट समजलं की आयुष्यात बराचसा ताण कमी होतो. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधी मोडू नका. पावलोपावली येथील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करायच्या नसतात. ज्या दिवशी आपला खिसा मोकळा होईल त्या दिवसापासून नातेवाईक, ठराविक मित्रमंडळी खाली व्हायला लागेल, हे लक्षात घ्या. कडू आहे पण सत्य आहे. थांबवा, वेळ वाया घालणे थांबवा. आयुष्यात संकटे हे जास्त फालतू वेळ वाया घातल्यामुळेच आपल्याला मोठी वाटतात. पण स्वामी एक गोष्ट नेहमी म्हणतात, लक्षात घ्या, संकटांना घाबरून चालणार नाही, तर त्यापुढे मेहनत करावी लागते. दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे, जो नेहमी विचारात परिवर्तन करत असतो. आयुष्यात लोक संधीला संधी द्या, पश्चाताप करणाऱ्याला जागा सोडू नका. आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्या मनावर हुकूमत गाजवू लागतात. स्वतःवर जर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे व्हायला लागतात. स्वार्थ आणि मोकळेपणा सोडला की आनंद हा कायमचा निघून जातो असा नसतो. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे, फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे मी करत आहे. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे, फक्त विश्वास ठेवा. संकटांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करणार आहे. आज तुमच्या आयुष्यात संकटे असतील, त्या संकटांचा सामना करा, कारण ते संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी नाही तरी पुढे नेण्यासाठी येतात. प्रत्येक वेळेला संकटांचा सामना कराल तर आयुष्यात खूप पुढे जाल. विश्वास ठेवा. संकटांना घाबरणारा व्यक्ती कधीही पुढे जाऊ शकत नाही, पण जो संकटांचा सामना करतो तो नक्की पुढे जाऊ शकतो. आता स्वामी नामावरती विश्वास ठेवला तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होईल. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देत आहे, फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. संकटे कितीही असू द्या आयुष्यात, त्यांचा सामना करा, कारण तेच तुमची साथ सदैव देतात. प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत हे करत असतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देत आहे. प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत करत आहेत आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सुद्धा स्वामी तुम्हाला करणार आहेत. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा कायम आपल्या पाठीशी आहे आणि सदैव आपली साथ देत आहे. त्यामुळे स्वामींना दुर्लक्ष करू नका. आपले नामस्मरण जर चांगले असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत हे स्वतः स्वामीच करतील. विश्वास ठेवा, अडचणींपासून कोणीही पुढे जाऊ शकत नाही, कारण अडचणीत फक्त स्वामी साथ देतील आणि स्वामी कायम तुमची मदत करतील. स्वामी प्रत्येक संकटात तुम्हाला मार्ग दाखवतात, फक्त विश्वास ठेवायला हवा त्यांच्यावरती. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत हे करत असतात. संकटात कितीही मोठे असे ना तरी स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतात. संकटांमध्ये स्वामी तुम्हाला पूर्णपणे बाहेर काढतात. जे संकटांचा सामना करेल तो पुढे जाईल आणि जो त्या संकटांना घाबरेल तो पुढे जाऊ शकणार नाही, हे गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येकाला वाटतं की प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे व्हावी, पण त्याला तुमच्या मनाप्रमाणे करण्यासाठी स्वतःवरती विश्वास असणे सुद्धा गरजेचे आहे. काही गोष्टी असतातच्या मनाप्रमाणे होतात, तर काही गोष्टी असतातच्या मनाप्रमाणे होत नाही. त्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते आणि यश हे आपल्याला मिळवावं लागते. प्रत्येक वेळेला स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. आयुष्यात कितीही संकटे जरी आली तरी तुमची साथ मी स्वतः देत आहे. आजकाल स्वामी प्रत्येकाची मदत करत आहेत, फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. संकट काळात मदत फक्त स्वामी करतात आणि प्रत्येक वेळेला बाहेर सुद्धा स्वामी काढतात. त्यामुळे स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा, तुम्हाला मार्गदर्शन स्वामी स्वतः करतील. संकटांमध्ये तुम्हाला योग्य दिशेला नेणारे फक्त स्वामी आहेत आणि स्वामीच तुमचं मार्गदर्शन सुद्धा चांगलं करतील. स्वामी सांगतात, कायम तुमची साथ मी देत आहे, फक्त विश्वास ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. संकटात मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला मिळत आहे
आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहेत. आज ज्या संकटांचा तुम्ही सामना करताय ते संकट जास्त काळ तुमच्या आयुष्यात राहणार नाही. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा, ते संकट सुद्धा लवकरच आयुष्यातून दूर जाईल. स्वामी कायम म्हणतात, जो स्वतःवरती विश्वास ठेवेल त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट मी स्वतः चांगली करेल. विश्वास ठेवा, आयुष्यात अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट चांगली होत आहे. मनाप्रमाणे गोष्टी होत असतात. फक्त विश्वास ठेवा. आयुष्य संकटांनी भरलेले असलं तरी काय झालं, पण त्या संकटांचा सामना केल्याशिवाय ते त्या संकटातून बाहेर हे कधी निघणार नाही. संकटांचा सामना केल्याशिवाय आपल्याला मार्ग मिळणार नाही. त्यामुळे संकटांचा सामना करायला शिका. स्वामी कायम तुमची साथ देतात आणि कायम त्यांनी तुमची मदत हे केली आहे. आज ज्या संकटांना घाबरता ते संकटे तुमच्यासाठी प्रत्येक वेळेला मदत करतील. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळासाठी तुमची साथ मी सदैव देतो आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत सुद्धा करत असतो. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. जे स्वामी नामावर विश्वास ठेवेल त्याला प्रत्येक गोष्ट चांगली त्याच्या मनाप्रमाणे मिळवता येईल. विश्वास जर असेल ना स्वामी नामावर तर प्रत्येक गोष्ट शक्य व्हायला लागते. प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत नेहमी करतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर स्वामी तुमचं मार्गदर्शन नेहमी करतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन स्वतः मी करतोय. त्यामुळे काळजी करणे थांबवा. योग्य दिशेला प्रयत्न करा. संकट समयी तुम्हाला मी स्वतः मार्गदर्शन करणार आहे आणि संकट कितीही मोठं जरी असलं तरी तुम्हाला योग्य दिशेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करणार आहेत. त्यामुळे काळजी करणे थांबवा आणि सतत पुढे प्रयत्न करा, कारण तुमच्या प्रयत्नांना यश स्वतः स्वामी देतील आणि स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवतील. हा संदेश तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. हा संदेश तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो. हा संदेश सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करणार आहे. त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून शेवटपर्यंत नक्की ऐका. ज्यांना ज्यांना वाटतं स्वामी तुमची साथ देत नाही त्यांनी काळजी न करता स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतात आणि तुमची मदत करतात. आज जे आयुष्यात तुमच्या संकटे आहेत ते प्रत्येक वेळेला नसतील. प्रत्येक वेळेला काही संकटे दूर करतात स्वामी. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, मी तुमची साथ प्रत्येक वेळेला देत आहे, फक्त विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, प्रत्येक संकटात तुमची मदत मी स्वतः करत आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी स्वतः देत आहे. प्रत्येक वेळेला स्वामींनी तुमची साथ दिली आहे. आयुष्यात कितीही संकटे आली तरी मार्गदर्शन फक्त स्वामींनी केलं आहे आणि कायम स्वामी मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे आपण श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. संकटे कितीही असू द्या तुमच्या आयुष्यात, त्यांचा सामना करायला शिका, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. स्वामी नेहमी सांगतात, संकटात असाल तर माझे नाव घ्या, प्रत्येक वेळेला तुम्हाला यश स्वतः स्वामी देतील. स्वामी नामावर विश्वास तर ठेवून बघा. संकटे कितीही असतील तरी तुम्हाला ते प्रत्येक वेळेला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करत असतील. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला त्याची मदत मी स्वतः करणार, जो श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणार. स्वामी नामावरती आपला विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण संकट हे फार काळ आपल्यासाठी टिकून राहणार नाही. आपण जर प्रत्येक वेळेला त्यांचा सामना केला तर यश हे नक्की आपलंच असेल. प्रत्येक वेळेला त्यांचा सामना करून पुढे जाण्याची जिद्द असेल तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे हे नक्की होईल. स्वामी नेहमी बोलतात, मी तुमची साथ प्रत्येक वेळेला देतो. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत सुद्धा मी स्वतः करत आहे. त्यामुळे काळजी न करता स्वामी नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे हे होत आहे. हे संकट देखील कायमचं तुमच्या आयुष्यातून दूर निघून जाणार आहे. या संकटांना घाबरताना विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे होत असणार. संकटांमध्ये स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करतील. संकटांमधून स्वामीच तुम्हाला बाहेर काढतील. फक्त विश्वास लागतो ते संकटांमध्ये सामना करण्याचा, जिद्द लागते ते संकटांची सामना करण्याची, आणि जेव्हा हे संकटांचा सामना करण्याची जिद्द आणि शक्ती मनात असते ना, तेव्हा प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत नक्की करतात. स्वामी बोलतात, आज ज्याला संकटांना घाबरण्याची जिद्द आहे ते घाबरू नका, कारण संकटे प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी नाही तर पुढे नेण्यासाठी येत आहेत.
त्या संकटांना न घाबरता पुढे जा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वतः स्वामींनी सांगितले, संकटांचा सामना केल्याशिवाय कोणी यशस्वी झाले नाही आणि त्यांचा सामना केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. आज या संदेशाला शेवटपर्यंत ऐकलं तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. विश्वास असेल ना तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबत चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे झाली असती तर काय राहिलं असतं, सर्व काही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे मिळवून घेतलं असतं. स्वामी समर्थ या नामाला काही शक्ती आणि विश्वास राहिलाच नसता. आज जो स्वामींवर विश्वास आहे तो उद्याही राहू द्या. मग बघा, स्वामी प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. संकटात असाल स्वामी नाम घ्या. संकटातून बाहेर निघायचं असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे ध्यान घ्या. कारण स्वामींचे ध्यान आपल्याला प्रत्येक वेळेला बाहेर काढते. प्रत्येक संकटातून, प्रत्येक वाईट काळातून आणि प्रत्येक एखाद्या अशा गोष्टीतून जी आपण कधी करू शकत नव्हतो. आज तुम्ही नाराज आहात तर नाराज होऊ नका. कारण संकटे आपल्यासाठी आहेत, आपण त्यांच्यासाठी नाही. तर संकटांचा सामना करायचा, जेवढ्या जमलं लवकर तेवढ्या पुढे जायचं आणि सततची मेहनत करत राहायची. आज हा संदेश फार महत्वाचा होता. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत जर ऐकला असेल तर तुम्हाला मोठी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. स्वतः स्वामी समर्थ महाराज तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. त्यामुळे स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. ज्यांच्या आयुष्यात संकटे खूप आहेत त्यांनी संकटांना कधी घाबरायचं नसतं. एक फूल उमगलं नाही म्हणूनच त्या झाडाला कधी तोडायचं नसतं. प्रत्येक गोष्ट होती आपल्या मनाप्रमाणे, फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवायचा असतो. संकटात असाल स्वामी नक्की मदत करतील. संकटाच्या बाहेर निघायचं असेल तर स्वामी काढतील. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा कायम आपल्यावर असते. स्वामी आपल्यावर प्रत्येक वेळेला मदत करत असतात. स्वामी कायम आपल्याला अडचणींच्या बाहेर हे काढत असतात. फक्त त्यांच्यावरती आपला पूर्ण विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा, सर्व काही मनाप्रमाणे झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी कायम आपल्या सोबत आहेत. या गोष्टीवर जर तुमचा विश्वास बसत असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मिळत असेल. लक्षात घ्या, अडचणीत असाल तर स्वामी नाम घ्या, कारण स्वामीच तुम्हाला त्या अडचणीच्या बाहेर काढतील. प्रत्येक वेळेला अडचणीच्या बाहेर तुम्हाला स्वामी काढून मदत करतील. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवायला शिका. संकटे आहेत म्हणून त्या संकटांना कधी घाबरू नका. आयुष्यात सततचे प्रयत्न करा, कारण सततचे प्रयत्न आपल्याला त्या संकटांमध्ये विजय मिळवून देतात. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायचं असेल तर सर्व काही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करून घ्यायला लागतं. काही गोष्टी असतात ज्या मनाविरुद्ध होतात, त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून प्रयत्न करावे लागतात. संकटांमध्ये फक्त स्वामी नामच तुमची मदत करू शकते. संकटांमध्ये फक्त स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात आणि तेच तुम्हाला बाहेर काढू शकतात. स्वामींनी तुमचे कायम मार्गदर्शन केले आहे आणि स्वामी कायम तुमची मदत हे करत असतात. विश्वास लागतो तर तो फक्त स्वामी नामावर. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावावरती विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होत जाईल. आज जर आयुष्यात संकटे आहेत तर त्यांना घाबरू नका. पूर्ण जिद्दीने त्यांचा सामना करा, कारण संकटे हे काही काळापुरती आहेत आणि जिद्द ही कायमची आहे. संकटात सामना करताना जिद्द फार महत्त्वाची असते. तुम्ही जिद्दीने ज्या संकटांचा सामना कराल त्यामध्ये तुम्हाला विजय हा नक्की मिळतो. स्वामी नेहमी बोलतात, लक्षात घ्या, जर काही चांगलं करायचं असेल ना तर मेहनतसुद्धा तेवढीच घ्यावी लागते. संकटांना कधी घाबरायचं नसतं, कारण ते आपल्यातले शौर्य आणि बळ पाहण्यासाठी येतात. आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल आणि त्यासाठी जर संकटे येत नसतील तर त्यामध्ये काहीही मजा नाही. संकटे आल्यावर जी गोष्ट करण्यास मजा येते ती बाकी इतर कुठल्याच गोष्टीत करण्यात येत नाही. पुढे जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे सततचे प्रयत्न करणे आणि योग्य दिशेला जाणे होय. आज जर आयुष्यात संकटे आहे तर उद्याही असेल असं नाही. आज जर आयुष्य वाईट चाललंय तर उद्याही जाईल असं नाही. संकटे आहेत, आजचे उद्या निघून जातील. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे, कारण स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत करतात आणि आपल्याला नक्की योग्य दिशेला जाण्यासाठी प्रेरित करतात. स्वामी नामावर विश्वास तर ठेवा.
आयुष्यात अनंत संकटे येतील. त्या संकटात फक्त स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील. स्वामी नेहमी म्हणतात, मी त्यांच्या पाठीशी आहे जे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करतील. आयुष्यात प्रत्येक वेळेला त्यांची मी साथ देत आहे जे श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवतील. आज एखादी गोष्ट मनाप्रमाणे कदाचित नसेल झाली तर काळजी नका करू, विश्वास ठेवा. उद्या ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. संकटांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल तर स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण मार्गदर्शन तेच तुम्हाला करत असतील. स्वामी आपल्या कायम सोबत आहेत. आपला त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. बाकी सर्व तर आपल्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी हे तुमची साथ नक्की देतील. संकटांमध्ये तुम्हाला मदत करणारे फक्त स्वामीच, त्यामधून बाहेर काढणारे देखील फक्त स्वामीच आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवून प्रयत्न केल्याने तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाऊ शकता. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होत नसतात. काही गोष्टी या मनाविरुद्ध सुद्धा होऊ द्याव्या लागतात, कारण त्याशिवाय आपले मन हे प्रबळ व शक्तिशाली होऊ शकत नाही. संकट आहे म्हणून घाबरणे हे पूर्णपणे कायरतेचे लक्षण आहे. संकटांचा सामना करून पुढे जाणे हेच एका शूरवीर योद्ध्याचे पूर्ण चांगले लक्षण आहेत. आज आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न सुद्धा तेवढेच करावे लागतील. संकटे आहेत म्हणून मागे येणे हा कुठला पर्याय नसतो. संकटांचा सामना केल्यावर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होत असते. स्वामी नाम नेहमी म्हणतात, स्वामी म्हणतात माझे नाव घ्या, तुम्हाला मार्ग दिसेल. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेतल्याने तुम्हाला योग्य दिशेला जायला प्रेरणा मिळेल. आज संकटे आहेत तर त्यांचा सामना करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ लागेल. संकटांचा सामना केल्यावर गोष्टी मनाप्रमाणे होतात, त्यालाच तर आयुष्यात खरे यश म्हणतात. विश्वास जर असेल तर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव सुद्धा नक्की येईल. सर्व काही मनाप्रमाणे मिळवता येते. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवायला हवा. आज एखादी गोष्टी तुमच्या आयुष्यात संकटे म्हणून आली तर त्यांचा सामना करा. एखादी गोष्ट पटत नसेल तर ती गोष्ट सुधरवून पुढे जा. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट होत नाही आपल्या मनासारखी. प्रत्येक गोष्ट मनासारखी करून घ्यावं लागते. प्रत्येक गोष्ट घडली असती मनासारखी तर उरलं नसतं कुठल्याच गोष्टीला रहस्य. स्वामी नेहमी सांगतात, आज जे संकटे आहेत तुमच्या आयुष्यात त्यांचा सामना केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण ते तुम्हाला पुढे नेण्यास मदत करणार नाही. सर्व वेळेला स्वामी तुमची मदत करतील. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण तेच तुम्हाला योग्य मार्गदर्शन नक्की करत असतील. स्वामी कायम म्हणतात, आज मी तुमच्या सोबत आहे, कालही मी तुमच्या सोबत होतो आणि सदैव मी तुमच्या सोबत आहे. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. श्री स्वामी समर्थांवरती जर विश्वास असेल ना तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणेही नक्की होते. स्वामी नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी नाम जे घेतो त्याला कुठल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. स्वामी कायम बोलतात, मी आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. ज्या वेळेला संकटे तुमच्या आयुष्यात येतील त्यावेळेला सुद्धा तुमची मदत मी सदैव करत आहे. संकटांचा सामना केल्याशिवाय यश तुम्हाला काही मिळणार नाही. संकटांमधून जर तुम्हाला पुढे निघायचं असेल तर स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. आज जर संकटांना घाबराल तर उद्या ते संकट तुम्हाला मागे ओढेल. त्यामुळे संकटांचा सामना करून पुढे जायला शिका. संकटांना घाबरणे हे पूर्णपणे कायरतेचे लक्षणे असते. आज ज्या संकटांना तुम्ही घाबरताय उद्या नक्की त्या संकटांचा सामना करण्याची परत वेळ तुमच्याकडे येईल. त्यामुळे संकटांना न घाबरता प्रयत्न करत राहा. प्रयत्नाने परमेश्वर सुद्धा मिळू शकतो. संकटांचा सामना केल्याने प्रत्येक गोष्ट ही मिळू शकते. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते जर स्वामी नामावरती आपला विश्वास असेल तर. आज न उद्या एखादी गोष्ट तरी तुमच्या मनाविरुद्ध होऊ शकते. ती गोष्ट जर तुम्हाला मनाप्रमाणे करायची असेल तर त्यासाठी प्रयत्न लागतात. प्रयत्न जर योग्य दिशेला असतील तर रस्ता सुद्धा नक्की मिळेल. पण त्या प्रयत्नांमध्ये तेवढी शक्ती असायला हवी की ते तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकतील. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असते. देव प्रत्येक गोष्ट अशी देत नाही कुणाला. देव प्रत्येक गोष्टीत कारण शोधतो व त्या गोष्टीत प्रत्येक वेळेला त्याला यश मिळण्याचे मार्ग दाखवतो. आज एखादी गोष्ट अशक्य आहे याचा अर्थ सगळ्याच गोष्टी अशक्य असतील असं नाही ना. प्रत्येक गोष्ट शक्य होते. फक्त देवावरती विश्वास ठेवून प्रयत्न करावे लागतात. संकटांचा सामना करताना संकटे खूप येतील आयुष्यात. त्यांचा सामना फक्त जिद्दीने करायला हवा. जिद्द असेल तर त्या संकटात तुम्हाला मार्ग सुद्धा नक्की मिळेल.
फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवायला हवा. आज जी गोष्ट कदाचित तुमच्यासाठी अशक्य आहे ती उद्या शक्य होईल. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतील. स्वामीनामात जी ताकद आहे, जी शक्ती आहे, ती तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल. फक्त त्यांचा श्री स्वामी समर्थ नामावरती तुमचा विश्वास असायला हवा. संकटांमध्ये स्वामी मदत करतील, संकटांच्या बाहेर देखील स्वामी काढतील. स्वामी नेहमी तुमची साथ देत असतील. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी नेहमी बोलतात, आज मी त्यांच्या सोबत आहे जे माझ्यावरती विश्वास ठेवतील, आणि मी त्यांची साथ कायम देणार जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून प्रयत्न करतील. आज जर स्वामी तुम्हाला मार्ग दाखवण्याची इच्छुक असतील तर काळजी न करता तुम्ही श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा, कारण स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन हे करत असतात. स्वामींचे मार्गदर्शन हे अमूल्य आहे आणि ते कधीही न सुटणारे आहे. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न एकदा नक्की करून बघा. प्रत्येक प्रयत्नांना यश मिळतं जेव्हा स्वामीनामावर आपला पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे काळजी न करता स्वामीनामावरती विश्वास ठेवून पुढे चला. संकटांचा सामना करणे सोपे आहे, पण त्या संकटांना पुढे जाऊन आयुष्यात यश मिळवणे हे अशक्य आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे जर झालीच असती तर या आयुष्यात अशक्य असं काही राहिलं नसतं. प्रत्येकाला वाटतं प्रत्येक संकटे आहेत आयुष्यात ते चांगलेच व्हावं, पण कधी कधी असं होतं ना की काही गोष्टी साथ देतात तर काही गोष्टी साथ देत नाहीत. त्यामुळे स्वामी नेहमी म्हणतात, जी गोष्ट तुमची होऊ शकते तिच्या मागे लागा, जी गोष्ट तुमची कधी होऊ शकत नाही तिच्या मागे प्रयत्न तरी नक्की करून बघा, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर असतो. आणि एखाद्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसेल तर त्यासाठी प्रयत्न करणे हे आपले काम आहे. प्रयत्नांना यश देणे अथवा न देणे हे ईश्वराचे काम आहे. आपले काम आहे फक्त प्रयत्न करणे, आणि ते आपण करायचेच असते. प्रत्येक वेळेला स्वामी साथ देतील, फक्त विश्वास ठेवा. सर्व काही मनाप्रमाणे होईल, फक्त विश्वास ठेवा. अशक्य आयुष्यात असं काही नाही, फक्त विश्वास ठेवा. बाकी सर्व स्वामी शक्य करतील, हे मात्र कायम लक्षात असू द्या. स्वामी प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतात. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला मी तुम्हाला कायम साथ देतोय. आयुष्यात अपार संकटे आली असतील, त्या संकटात तुमची मदत मी करत आहे. संकटे कितीही येऊ द्या, सामना करा, कारण त्याशिवाय मजा नाही आयुष्याला. योग्य वळणावर नेण्यासाठी संकटांचा सामना करणे फार गरजेचे आहे, कारण त्याशिवाय आपल्याला कधी यश मिळणार नाही. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे, फक्त विश्वास ठेवून बघा. प्रत्येक संकटात तुम्हाला साथ नक्की मिळणार आहे. संकटमध्ये प्रत्येक वेळेला तुम्हाला रस्ता सुद्धा स्वामी दाखवतील. प्रत्येक संकटात प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मार्गदर्शन करत असतील. स्वामी कायम बोलतात, आज मी कायम तुमची साथ देत आहे आणि नेहमी देत राहणार आहे. फक्त एका गोष्टीची आशा ठेवा, की जर तुमचा स्वामीनामावरती विश्वास असेल तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीचे संकट जाणार नाही. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करत असतात. नेहमी लक्षात ठेवा, संकटे आयुष्यात असतात, त्यांचा सामना करणे आपल्या हातात आहे, आणि त्या संकटांचा सामना करूनच आपल्याला पुढे जावं लागेल. संकटांना घाबरणारा व्यक्ती कधी त्याच्या आयुष्यात पुढे जाऊ शकतच नाही. त्याला सामना करूनच पुढे जावं लागेल. संकटांना घाबरणे हे कायरतेचे लक्षण आहे, आणि संकटांचा सामना करून पुढे जाणे हे आपल्याला यशस्वी बनवण्याचे पहिले लक्षण आहे. आज जर संकटे आहे म्हणून घाबरत असाल तर उद्याला तेच संकटे तुम्हाला अजून घाबरवतील. विश्वास ठेवा, काही गोष्टी मनाविरुद्ध होतात तर काही गोष्टी मनाप्रमाणे होतात. आता ज्याचा त्याचा विश्वास असतो, ज्याची त्याची आशा असते, आपण फक्त आपलं काम करायचं. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मदत नक्की करतात. विश्वास ठेवून तर बघा स्वामीवरती, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावावरती, कारण ते आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करत असतील. संकटांमध्ये मार्ग फक्त स्वामी सांगतील. अपार संकटात फक्त मार्गदर्शन स्वामी म्हणतात, आणि स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळेला साथ देतात. संकटात स्वामींनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आज ज्यांच्यावरती तुमचा विश्वास आहे ना, उद्या ते प्रत्येक वेळेला तुमची मदत करतात. प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी मार्गदर्शन करत असतात. लक्षात घ्या, काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतात तर काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होतात. प्रत्येक वेळेला जर संकटांना घाबरत बसाल तर ज्या गोष्टी मनाप्रमाणे व्हायच्या होत्या त्या सुद्धा मनाविरुद्ध व्हायला लागतील. आज काळजी न करता प्रयत्न करा, म्हणजे उद्याचे यश हे तुमचे असेल. आज जर तुम्ही योग्य दिशेला मेहनत कराल तर तुम्हाला उद्या नक्की यश नक्की मिळतं. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. ज्या गोष्टीबद्दल अतिशय जास्त विचार कराल ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईलच असं नसतं.
प्रत्येक वेळेला एखाद्या गोष्टीचा आपल्याला नाद लागतो, पण ती गोष्ट आपल्याला मिळेल तर असं नाही ना. प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायची असेल तर संकटांचा सामना तर करावाच लागतो. संकटे आपल्या आयुष्यात येतात, आपल्याला पुढे नेण्यासाठी, मागे नेण्यासाठी किंवा मागे खेचण्यासाठी कधीही येत नाहीत. स्वामी नेहमी म्हणतात, विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. आयुष्य आहे, आयुष्यात संकटे आहेत, त्यांचा सामना करा, कारण ते तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. प्रत्येक वेळेला तुम्हाला योग्य दिशेला तेच नेत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. यश हे प्रत्येकाला मिळत नसतं. यश हे त्याला मिळतं जो त्याच्या योग्य दिशेने प्रयत्न करतो. यश मिळवायचं असेल तर मेहनत खूप लागते, कारण यश हे असं सहजासहजी प्रत्येकाला मिळत नसतं. यश ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला नाही मिळणार. त्यासाठी त्याला खूप प्रयत्न करत राहावे लागतात. यश मिळवायचे असेल ना तर आपल्याला योग्य दिशेला मेहनत करावीच लागते, कारण त्याशिवाय पर्याय नसतो. प्रत्येक वेळेला आपल्या आयुष्यात संकटे असतात. त्या संकटांचा सामना केल्याशिवाय आपल्याला यश हे कधी मिळत नाही. स्वामी नेहमी बोलतात, लक्षात घ्या, आज आयुष्यात संकटे आहे तर उद्या त्या संकटांचा सामना सुद्धा तुम्हालाच करावा लागतो. त्यामुळे त्या संकटांना कधी घाबरू नका. स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व काही स्वामी नामावरती सोपवा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत नक्की करतील. स्वामी म्हणतात, कायम तुमच्या सोबत आहे मी. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची साथ देत आहे मी. तुम्हाला कधी हरू देणार नाही. विश्वास ठेवा, प्रत्येक संकटात तुम्हाला साथ देत आहे. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची मदत मी स्वतः करत आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. संकटात फक्त स्वामी मदत करतात आणि वाईट काळात सुद्धा मार्गदर्शन स्वामीच करतात. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला योग्य दिशेला नेत असतात. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करत असतात. प्रत्येक वेळेला स्वामी म्हणतात, आयुष्यात संकटे आहेत तर त्या संकटांवरती विश्वास ठेवून पुढे जा, कारण संकट हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, पण जो त्यांचा सामना करतो त्याच्यासाठी ते खूप सोपे असतात. विश्वास ठेवा, आज जी तुमच्या आयुष्यात अशक्य गोष्ट आहे, उद्या कदाचित ती गोष्ट शक्य होईल. आज ज्याबद्दल तुम्ही एवढा विचार करताय, उद्या कदाचित ती गोष्ट तुमच्यासाठी काही मिनिटाची बनेल. आणि आज ज्याच्यासाठी तुम्ही एवढे प्रयत्न करताय पण ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नाही, कदाचित उद्या ती तुम्हाला मिळून जाईल. फक्त विश्वासाचा विषय असतो तुमचा. जर स्वामी नामावरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मार्गदर्शन नक्की करतात. स्वामीवरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वामी नक्की करतात. स्वामी नेहमी सांगतात, आज संकटे आहे म्हणून त्यांना घाबरू नका. त्या संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्हाला मार्गदर्शन कधी मिळणार नाही. संकटे आहेत जर त्यांना घाबराल तर आयुष्यात खूप मागे राहाल. संकटांचा सामना केल्याशिवाय कोणीही यशस्वी झाले नाही आणि तुम्हाला सुद्धा जर यशस्वी व्हायचं असेल तर त्या संकटांचा सामना करणे हे गरजेचेच आहे. विश्वास ठेवा, स्वामी कायम मदत करतात त्यांची जे श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवतात. अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य होते जर स्वामी नामावरती विश्वास असेल तर. तुम्हाला जे काही मिळवायचं ते मिळवता येते. फक्त स्वामी नामावर विश्वास लागतो. प्रत्येकाशी एवढे जवळ जाऊ नका की तो कधी आपला विश्वासघात करेल हे सुद्धा कळणार नाही. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतात. स्वामीवरती प्रत्येक वेळेला तुम्हाला नक्की विश्वास ठेवावा लागेल, कारण स्वामीवरती जर विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ देत असतील. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मदत करतात आणि स्वामींनीच तुमचे मार्गदर्शन केले. स्वामी नेहमी सांगतात, ज्या व्यक्तीवरती तुमचा विश्वास आहे त्यांची तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात कितीही संकटे आली तरी फक्त सामना करून पुढे जा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतात. स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला तुमची मदत स्वतः स्वामी करत असतात, कारण स्वामींनी कधीही तुमची साथ सोडली नाही आणि कायम तुमची साथ हे देत असतात. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतात आणि कायम तुम्हाला योग्य दिशेवर नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न हे चालूच असतात. सततचे प्रयत्न स्वामी तुमच्यासाठीच करतात आणि तुम्हाला पुढे नेण्यासाठी पूर्णपणे त्यांचे योगदान देतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवून पुढे जा. संकटात असाल, श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम घ्या. संकटात तुम्हाला रस्ता मिळत नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेऊन योग्य दिशेला प्रयत्न करा. संकटे आहेत याचा अर्थ तुम्ही मागे ओढले गेलात तसं नाही, तर संकटांचा सामना करून पुढे जाण्याची जिद्द ठेवा. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणेच झाली असती तर प्रत्येक गोष्टीला काही अर्थ राहिला नसता.
स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करतोय, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी दरबारावर विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला तुमची मदत करतात. शक्य ती गोष्ट प्रत्येक वेळेला स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करत असतात. स्वामी नेहमी सांगतात, अशक्य असं काहीही नाही. ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे ती गोष्ट शक्य होणारच. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. संकटात असाल तर स्वामी नक्की तारतील. संकटात असाल तर मार्गदर्शन सुद्धा नक्की मिळेल. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. शक्यतो प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असते. फक्त स्वामी नामावरती आपला विश्वास पूर्ण असायला हवा. ज्यांचा स्वामी नामावरती विश्वास आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. संकटांमध्ये फक्त मार्गदर्शन स्वामीच त्यांना करतील आणि प्रत्येक वेळेला त्यांना पुढे जाण्यासाठी स्वामीच मदत करतील. आज तुमच्या आयुष्यात संकटे आहे तर त्या संकटांचा सामना करून पुढे जा, कारण ते तुम्हाला योग्य दिशेला नेण्यासाठी पुरेसे आहे. स्वामी नामावरती विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. विश्वास ठेवून तर बघा, सर्व तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी नेहमी म्हणतात, तुमच्या सोबत मी आहे. प्रत्येक वेळेला विश्वास ठेवा. संकटात तुम्हाला नक्की मी प्रत्येक वेळेला मदत करत आहे. फक्त प्रत्येक संकटात तुम्ही माझे नाव घ्या. स्वामी नक्की सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी करत आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला मदत मी स्वतः करणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट खरंच अशक्य वाटते, ती जर शक्य करायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुमचा स्वामीवरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी कायम मदत करतील. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होत असेल.